आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. कल्याण डोंबिवलीत शस्त्राचा धाक दाखवत ओला चालकाची फसवणूक करणाऱ्या तिघांना मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या. कल्याण ग्रामीणमध्ये ओला चालकाला लुटणाऱ्या 3 चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. प्रवासी बनून कारमध्ये बसले आणि ओला चालकाला चाकूचा धाक दाखवत त्याची कार, रोकड आणि काही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन पसार झालेल्या तिघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. सफिक खान, अमन अन्सारी आणि अमन जमादार असं या तिघांची नावे असून या तिघांनी याआधीही कोणाला लुटलं आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. सर्व आरोपी हे डोंबिवली पूर्वेतील खोडी परिसरात असलेल्या पलावामध्ये राहणार आहेत. पोलिसांनी यांच्याकडून लुटण्यात आलेली वॅगनॉ कार, रोकड आणि इतर वस्तू हस्तगत केलेत. 30 डिसेंबरला मानपाडा पोलीस स्टेशनला एक रॉबरीचा गुन्हा दाखल आहे. याच्यामध्ये ओला ड्रायव्हर सचिन साव याची ओला गाडी व त्याचा मोबाईल, रोख रक्कम 1500 रुपये आणि ATM कार्ड, ड्रायव्हिंग लायसन वगैरे असं ड्रायव्हरला त्या ठिकाणी उतरून धाक दाखवून सदरची गाडी आणि किमती ऐवज जवळजवळ 2,21,500 रुपयाचा आरोपींनी लुटून नेलेला होता आणि ती गाडी मुंब्रेच्या भागात सोडलेली होती. सिनियर पी वनमाने आणि त्यांची DBची टीम यांनी गेल्या 10-15 दिवस अहोरात्र मेहनत करून या आरोपींना जेरबंद केलेले आहे. आरोपी शरीफ खान, दुसरा आरोपी अमन अन्सारी आणि तिसरा आरोपी अमन शौकत जमादार, हे 3 आरोपी यांना अटक केलेले आहे. याच्यामध्ये हा जो अमन जमादार आहे याच्यावर मानपाडा पोलीस स्टेशनला जबरी चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत आणि हा जो पूर्वी मुंबईला गुन्हा दाखल असणारे अमन शौकत व अमन अन्सारी यांच्यावर देखील मुंबईला पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा तपास व संपूर्ण माल रिकवर केला, जवळजवळ 20,060 रुपयाचा माल रिकवर केलेला आहे. रिमांड घेऊन पुढील तपास PI श्री गुंड व त्यांची टीम करत आहे. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.